शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. खरं तर समर्थ पठार प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय श्री अरविंददादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला साऱ्या खूप शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. आणि आज समर्थ पठार ठोसेघर परिसरातून अनेक खेळाडू या विभागामध्ये घडलेत आणि एवढ्या मोठ्या स्तरावर खेळत आहेत, त्यामुळे त्यांना या खेळाडूंचा अभिमान देखील आहे. आणि वीर मराठा टीमसाठी देखील त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या अगोदरच आकाश सामंतरायसाठी देखील 1000 रुपयांचं प्राइज त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन क्रमांक 2 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. 71 धावांचं लक्ष्य आहे आणि 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी वीर मराठा वॉरियर्स बोरणे सातारा या टीमची सलामीची जोडी दाखल झाले. ओम पांडे आणि आदित्य जाधव. सकाळपासून या जोडीने अक्षरशः हे मैदान गाजवलंय. पहिल्याच बॉलवरती मोठा तडाखा. ओम पांडे यांचा जलवा. बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवरती पहिला षटकार ठोकलाय ओम पांडे या फलंदाजाने. आणि अजित वरे यांकडून जर या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल याचं त्यांनी भाकीत केलंय. चर्चा राहिली आहे पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीने मिनी हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड सरळ पॅरलल खेळवला, हा षटकार ठोकलाय. खऱ्या अर्थाने अक्षय पाटील मोने यांच्या अगेन्स्ट पहिलं षटक हाताळण्यासाठी ते दाखल झाले आहेत. आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल अक्षय पाटील मोन्या. हो, यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केलाय स्वीपर कव्व मध्ये अतिशय वेगाने. बॉल सरळ सीमारेषे पार. षटकार. जबरदस्त फटका केलाय. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा दाखवणारा हा फटका ओम पांडेच्या बॅट मधून आलाय. चेंबूर परिसराला हा बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. खोलात टाकलेला हा बॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू चाललाय मिड विकेट रिझन मध्ये. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसरा बॉल शोधत असताना मात्र दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केले. 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अक्षय पाटील मोन्या ऑल इंडिया आयकॉन आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र मोठा डाव खेळायचा आहे ग्राह्य धरून ओम पांडे मैदानाच्या आतमध्ये अटॅक करतायत. हो, यावेळी पहा राईज होणारा हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न फॉलो केलं होतं, बीट केलंय डॉट बॉल. कमबॅक करून देणारा हा बॉल आहे अक्षय पाटील मोन्या यांचा, कारण की या अगोदरच्या 2 बॉलवरती मोठे प्रहार चढवले होते ओम पांडे यांनी आणि म्हणूनच त्यांना थांबवायचं असेल तर आगळी वगळी बॉलिंग करावी लागेल. आणि तशाच पद्धतीचा हा बॉल यावेळेला फटका ऑन दी राईज खेळलाय. बॉल निघून चाललाय काव कॉर्नर रिजन मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते विवेक शिंदे. बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला आणि तब्बल 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केलेत. जबरदस्त एफर्ट क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले. ऑन साईडला हा प्रहार केलेला आणि त्या ठिकाणी विवेक पाहायला मिळाले. कराड फायटर्स या टीमला मी हा कॉल देतोय, आपण सज्ज राहा. नेक्स्ट मॅच आपली असेल, फायनलचा मुकाबला असेल. मात्र काय कमालीचे एफर्ट्स दिलेत विवेक शिंदे यावेळी मात्र समर्पण देत आहेत आणि डेडिकेशन दिलंय त्यांनी या मॅच मध्ये. कमालीच्या धावा, जवळजवळ 4 धावा वाचवण्यामध्ये यश मिळवलंय. अगदी बरोबर आहे. धावा वाचवाव्या लागतील कारण महत्वाची मॅच आहे. फायनलचं तिकीट मिळवायचे असेल तर धावा वाचवाव्या लागतील. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल. फुलटॉस बॉलला माफी नाही, फुल टोल वसूल केला जातो ओम पांडेच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा तडाखा. मैदानाच्या आतमध्ये डाऊन द ग्राउंड पॅरलल समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, डाऊन द ग्राउंड षटकार ठोकलाय. आणि तदनंतर त्याचं रिएक्शन, त्याचा लुक फार पाहण्यासारखा होता. मी पुन्हा एकदा आमच्या कॅमेरामॅनला, आमच्या टेक्निकल टीमला मी विनंती करेन, डिस्प्लेवरती तो लुक येऊ द्या. पहा तुम्ही त्याचा लुक. ज्यावेळी त्याने फटका खेचला तदनंतर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि नजर पाहायला मिळाले. हे क्षण आहेत जे तुम्हाला मोठे करतात. आज मात्र डेडिकेशन दिलंय ओम पांडे या खेळाडूने. पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या 22.
ओम पांडे खरं तर प्रथमतःच भूमिपुत्र मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय आणि आज प्रत्येकाची त्यांनी मनं देखील जिंकलेली आहेत. जसे मोठे फटके येत आहेत ना, तसा टाळ्यांचा गजर देखील होताना पाहायला मिळतोय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता 24 बॉल 49 धावांची गरज आहे. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने सातारा या टीमला विजयासाठी. नक्कीच येणारे बॉल शिल्लक आहेत 24, त्याच्यामध्ये धावा बनवायच्या आहेत. तत्पूर्वी मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती KSK महाबळेश्वर मधून बिलॉंग करत असताना कुरोशी गावाला आज मात्र दाखल झालाय मयूर शिंदे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. त्याच्या अगेन्स्ट आदित्य, तोही कमी नाहीये. हो, यावेळी पाहाल की हाताने ग्लान्स केला, ग्लान्स केला पाहायला मिळाला. तिथून मात्र क्षेत्ररक्षक स्वतः जातील. हो, बॉलर तिथून गेलेत, पोहोचतील. दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने धाव संख्या 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 तर बनल्यात. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. आता आदित्य जाधव स्ट्राईक एंड वरती आहेत. पहिला बॉल त्यांनी पेस केला आणि 2 धावा देखील त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. परंतु ओम पांडे बद्दल आपण चर्चा करतोय. ओम पांडे नुकतीच दुबईवरतून खेळून तो आलेला आहे आणि आज देखील तो चांगल्याच फॉर्म मध्ये आहे. दुबई देखील त्याने गाजवले आणि आज देखील भूमिपुत्र मैदान गाजवतोय. नक्कीच गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मयूर पुन्हा एकदा निघालेत. हो, यावेळी पुन्हा एकदा लेग स्टंप वरती मारा केला गेलाय. शरीराचा वेध घेत असताना बीट केलाय. डॉट बॉल येतोय. मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये. आता संमिश्र गोलंदाजी ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. व्हेरिएशन पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला आणि व्हेरिएशन करणारी गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिले मयूर शिंदे यांची. कमबॅक करावं लागेल. संघ कुठेतरी अडचणीच्या पेचामध्ये आहे. अडचणीच्या पेचामधून त्यांना बाहेर काढावं लागेल. संकटाच्या काळामध्ये उभं राहावं लागेल. नक्की संकटाच्या काळामध्ये तुम्हाला 100% एफर्ट्स देणं गरजेचं आहे. प्रामाणिक राहा. कष्ट प्रामाणिक असतील तर यशही प्रामाणिक मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखल झालाय. त्याच्या अगेन्स्ट आदित्य मागच्या मॅच मध्ये अतिशय अफलातून फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय. त्याच्या नावाची चर्चा राहिली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निघतील मयूर. खोलवरचा बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. कम्मालीचा बॉल तो आलाय. त्याने सांगितलं रे परवाना कर, तमाशे तो होते रहेंगे, बस तू इतना याद रख की तेरा किरदार बेदाग रहे. मैदानाच्या आतमध्ये आता कॅरेक्टर ते महत्वाचं आहे. ते दाखवणं गरजेचं आहे. तो दाखवतोय. कम्मालीची गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. लेफ्ट हँडर फलंदाजाला रोखून धरलंय. काय बॉल टाकला होता. वॉटर बॉल. यॉर्कर पद्धतीचे बॉल आता मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये फेकतायत. कारण त्याच्यासाठीच ते ओळखले जातात. आदित्य जाधव यांना थांबवलंय. पुढचा बॉल ते घेऊन निघालेले आहेत. वेगवान गोलंदाज आहेत. वेगाचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल. परंतु यावेळेला आदित्य जाधव देखील थांबणार नाहीये. तो देखील सांगतोय शांत बसायला. मी काही संत नाहीये. मी देखील मोठे फटकेबाजी करणार. आणि आलाय त्याच्या बॅटमधून मोठा प्रहार. खोलवरचा यॉर्कर लेनचा बॉल त्याला पिकअप केलाय. आपल्या फॉलो थ्रू मधून ज्या पद्धतीने त्याने पिक केलाय ना, कम्मालीचा पिकअप शॉट पाहायला मिळालाय. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट केलाय आणि षटकार ठोकलाय. हो, यावेळी लेग स्टंप वरती मारा करण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळले आहेत. नाही, त्यांनी सांगितलंय हा व्हाईट बॉल आहे. इथे अतिरिक्त धाव अंकित केली आहे. येणारे बॉल. आता इथून पुढे समीकरण बदललंय. 31 धावा तर बनवल्यात. आता 40 ची अजून गरज आहे. म्हणजे येणारे बॉल 20 बनवायचे आहेत. 40 20 बॉल 40चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये क्रुशल मॅच. डू ऑर डाय. सेमी फायनलची मॅच म्हणायला काही हरकत नाहीये. अगदी बरोबर आहे. काटेकी टक्कर, कडवी झुंज तुम्हाला पाहायला मिळते. आणि खरं तर ज्या प्रकारे फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो ना, तशा प्रकारची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. कोण कोणाला कमी नाहीये. पुढचा बॉल मयूर शिंदे घेऊन निघालाय. आणखीन एक आडव्या बॅटने या बॉलला देखील पाठवलंय. सीमा रेषा पार 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 पार. षटकार. सिक्सर. थँक्यू. आडव्या बॅटने हा जबरदस्त प्रहार केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये ऑन माच केली आहे त्याने. नाव आहे आदित्य. जबरदस्त प्रहार केलेत. लगातारच्या या ओव्हर मध्ये मोठे प्रहार आलेत. 19 बॉल आणि 34चं इक्वेशन. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत मयूर. आदित्य जाधव काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढचा बॉल मयूर यांचा.
ओहो क्लीन बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल करून टाकले इथे. आणि आता खर तर मनसुबे ओळखले होते आणि मयूर शिंदे यांचा चालाकपणा पाहायला मिळालाय. विकेटचं पतन. अरे दुनिया हिरो बनायचा विलन वाली स्टाईल आहे हिट हाय रेस्टो अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावर देखील वेगळ्याच रंगात आणि ढंगात आलेले आहेत आणि प्रेक्षकांची मनं ते देखील जिंकतात. दुपारच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग सुट्टीच्या दिवशी झोपा काढतात, परंतु डीजे मास्टर आमचा झोपा उडवतोय आणि चांगली गाणी देखील तो वाजवतोय. 18 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. मोक्याच्या क्षणी आदित्य जाधव माघारी परतलेले आहेत आणि महत्वाची विकेट मयूर शिंदे यांनी मिळवून दिले. 18 बॉल 34 धावांची गरज. अजूनही हा सामना दोन्ही बाजूने झुकलेला आहे. 50-50 सामना पाहायला मिळतोय. दुलाई अवस्थेमध्ये हा सामना अजूनही रंगलेला आहे. आता मात्र प्रतीक सकपाळ जे सोनाट गावाला बिलॉंग करतात ते मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट ऑल इंडिया आयकॉन ओम पांडे. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने क्रॅक केलाय, सरळ डिस्पॅच केलाय, आउट ऑफ द पार्क. मध्ये ओम पांडेचा काय फटका सजवलाय. जबरदस्त जबरदस्त त्यांनी फटका खेळला आणि त्यांनी सांगितले रस्ता किती कठीण आहे, यापेक्षा तुम्ही चालत आहात हे महत्वाचं. ओ यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप तो आलाय, त्याने मात्र प्रहार केलाय. त्याने सांगितलं अरे पिक्चर अभी बाकी आहे. सरळ डिस्पॅच केलाय षटकारासाठी 6 धावा. मध्ये ओम पांडे यांच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. तो आलाय, त्याने सांगितलं अरे जगा तो थी नहीं मगर मैं बना के बैठा हूं. मैदानाच्या आतमध्ये आपली जागा बनवली आहे ऑल इंडिया आयकॉन. और याही वेळी लगातारचा ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स इनसाइड आउटचा प्रहार. चेंडू करतोय सरळ सीमा पार. ओम पांडेच्या बॅट मधून आलाय हा तिखट कर्रारा षटकार, सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी पांडेजी छा गए है. आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त त्यांनी फटका खेळलाय. जहां मेरे बैट घूमते वही से कहानी बदलती है. बॉलर चाहे कितना भी तेज हो, मेरी शॉट की आवाज उससे ज्यादा तेज होती है, हे सांगून देत असताना ओम पांडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 9 बॉलमध्ये 40 धावांची 20 फुटे खेळी त्यांनी साकारले आणि अक्षरशः ही मॅच संपूर्णपणे वीर मराठा वॉरेस बोर्नेच्या बाजूने खेचून आणले. पुढचा बॉल आणखीन एक, परंतु चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय की निखिल जाधव डाऊन दी बॉल आले. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. विकेट मिळालेली आहे आणि ओम